तर फ्रेंड्स, विवेकानंदांचं एक स्लोगन आहे युवकांसाठी. म्हणजे विवेकानंद हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी जे काही अनमोल विचार मागे ठेवले ते अनंत काळ येणाऱ्या भविष्यामध्ये भावी पिढ्यातील युवकांना प्रेरणा देत राहतील असे अनमोल विचार त्यांनी मागे ठेवलेले आहे. त्यातील काही निवडक विचार मी तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर विवेकानंदांचं एक स्लोगन आहे, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. विवेकानंदांनी हे पण सांगितलं आहे, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे कशासाठी आलो आहोत? व्यायाम करण्यासाठी, स्वतःला मजबूत बनवण्यासाठी. त्यांच्या सांगण्याचा उद्देश हा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचं आहे. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. आपलं मनगट, आपलं मन आणि आपला मेंदू बलवान बनवायचा आहे. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे का? असं काही नाही. व्यायामशाळेतच गेलं पाहिजे असंही काही नाही, कारण सर्वांना ते उपलब्ध होऊ शकत नाही. आता ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल ते जाऊ शकतात, नो प्रॉब्लेम. परंतु सर्वसामान्यांसाठी सांगतो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याच्या संधी आहे त्या संधीचं सोनं करायचंय. अंग झोपून काम करायची सवय लावायची, शारीरिक श्रम करायचे. आजकाल काय झालंय, प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलती एक मुलगी असते, खूप लाडात वाढलेले असतात. त्यांना काम करायची सवय नसते किंवा काम करण्याची लाज वाटते. तर त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, तुम्हाला काम करायचं असेल नसेल करायचं नका करू, परंतु तुम्हाला कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हावंच लागेल. मग त्यासाठी सकाळी लवकर उठा, जॉगिंग करा, रनिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, प्राणायाम करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा किंवा व्यायाम करा किंवा तुमचे आवडते खेळ असतील ते खेळा. दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम नितळेल एवढे शारीरिक श्रम आपले प्रत्येकाचे झाले पाहिजे आणि रोज झाले पाहिजे. आलं लक्षात? त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होईल. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी म्हणजे मन खंबीर बनवण्यासाठी आपण आपल्या विवेकाने आणि संयमाने आपल्या विकारांवरती नियंत्रण मिळवलं पाहिजे. आपल्या मनावरती नियंत्रण असलं पाहिजे, आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण असलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती नियंत्रण असलं पाहिजे. विकार कोणते थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा, त्या विचारांना अंकुरित करा, कृतीत आणा, आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. आपल्या म्हणजे क्रोधी का व्हायचं नाही ते सांगतो तुम्हाला. आजकाल काय झालंय, प्रत्येक घरामध्ये एक मुलगा किंवा मुलगी असते, खूप लाडात वारलेले असतात. त्यांना थोडं जरी आई वडील बोलले किंवा गुरुजन बोलले तर त्यांना राग येतो, त्यांचा इगो दुखवला जातो. ही गोष्ट वाईट आहे. आणि ज्या आई वडिलांनी म्हणजे अतिशय मेहनत घेतली असते आपल्या जीवनासाठी, पण त्यांचं चीज झालं पाहिजे, त्यांची जी स्वप्न आहे ती साकार करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. आपले आई वडील रागवत असतील, आपले गुरुजन रागवत असतील तर त्याचा राग येऊन द्यायचा नाही किंवा वाईट वाटून घ्यायचं नाही किंवा चिडायचं नाही, संतापायचं नाही. तर ते आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला रागवतात, फटकारतात, वेळ प्रसंगी मारे देत असतील, पण त्या गोष्टीचं वाईट वाटून न घालता सकारात्मक विचार करायचा आणि आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते फटकारतायत, ते योग्य दिशा दाखवतायत, त्या दिशेने आपण जायचं आहे. आणि त्यांचे जे काही स्वप्न आहे, प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपल्यापेक्षा आपल्या मुलांचं जीवनमान उंचावं. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे आहे. त्यांचे स्वप्न साकार होण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे आणि त्यांच्या म्हणजे आयुष्यातील म्हातारपणात त्यांची काठी आपण बनायचं आहे. तर त्या दृष्टीने आपण म्हणजे मानसिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे, मनाने खंबीर असणं गरजेचं आहे, राग येऊन न देता, संतापून न जाता नेहमी आनंदी राहायचं, उत्साही राहायचं. जीवनामध्ये सुख दुःख येतच असतात, पण दुःख आलं तर घाबरून जायचं नाही आणि सुख आलं तर उरून जायचं नाही. एक आपले ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, गरिबी आली की लाजू नये, श्रीमंती आली की माजू नये. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा आहे, स्वतःला संयमित ठेवायचा आहे, विवेकी ठेवायचा आहे, सुख दुःख सारखे मानायचे आहे
आणि त्यातनं आपल्या मानसिक क्षमता विकसित करायच्या. ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, परंतु या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. गेला तो भूतकाळ, इतिहास जमा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. मग वर्तमानात प्रत्येक क्षण तुम्ही कसा विचार करता, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. त्यामुळे नेहमी चांगले विचार आत्मसात करा. आपण बरेचसे मुलं, शेतकऱ्यांची मुलं असाल, कदाचित माहिती नाही मला, पण तो शेतकरी काय करतो, पहिला पाऊस पडला की बरंचसं तण उगवतं शेतामध्ये, अनावश्यक गवत उगवतं. मग ते गवत तो काढून टाकतो, मशागत करतो, त्याच्यावरती नांगरणी खुरपणी आपलं नांगरून वखरून किंवा खुरपून ते तण काढून टाकतो आणि तिथे बी पेरतो आणि बी पेरून त्या ठिकाणी चांगलं पीक घेतो. तसं आपल्या मनाची मशागत आपण करायचे. आपल्या मनामध्ये वाईट विचार असतील ते दूर करायचे, चांगले विचार पेरायचे आहे आणि त्या विचारांना कृतीत आणायचं, आचरणात आणायचं आहे. कारण कृतीविना विचार वांजोटे असतात. तर नेहमी लक्षात ठेवा, नेहमी चांगले विचार आत्मसात करायचे आणि त्या विचारांना आचरणात आणायचे. शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे सुविचार असतात ते सुविचार आचरणात आणण्यासाठी असतात, ते फक्त वाचण्यासाठी नव्हे, ते आचरणात आणण्यासाठी असतात. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे आहे. त्यातून तुमच्या मानसिक क्षमता विकसित होईल आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण सर्व बालपणापासून शिक्षण घेत आहोत. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे, म्हणजे एकाग्रता असली पाहिजे. ज्यावेळेस वर्गात शिक्षक शिकवत असतील त्यावेळेस एकाग्रतेने ते काय समजून सांगताय ते एकाग्रतेने समजून घेतलं गेलं पाहिजे. त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याचं एक चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही एकाग्रतेने लक्ष देऊन जर शिकलात तर निश्चितच तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढेल आणि ज्ञानार्जन क्षमता विकसित होते. ज्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल किंवा कॉम्प्युटरवरती एखादं वाक्य वाचत असाल किंवा मोबाईलवरती एखादं वाक्य वाचत असाल तर त्या वाक्याचा अर्थ आपल्या मनामध्ये शिरला पाहिजे. त्याचं एक चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे, त्याचं एक चित्र म्हणजे व्हिज्युअलायझेशन त्याचं झालं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्रतेने एका वेळेस एकच विचार मनामध्ये असला पाहिजे. तर असं जर एकाग्रतेने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल. मात्र शिक्षक शिकवतायत, क्लासला शिकवतायत, ते काहीतरी मुलं एकमेकांशी गप्पा मारतायत, तुम्हाला तुमचा अनमोल वेळ वाया घालवताय तुम्ही. आणि तिसरी गोष्ट अजून एक महत्वाची सांगतो, मोबाईल वापरू नका, मोबाईलचा सदुपयोग करा. ठीक आहे, काही एखादा टॉपिक नसेल समजला, तुम्हाला शिक्षकांनी समजून सांगितलं, झोप येत असेल, आळस अभ्यास झाला असेल, रात्री जागरण झालं, अभ्यासामुळे नसेल समजला, तर तुम्ही गुगलवर तो टॉपिक तुम्ही सर्च करून समजून घेऊ शकता. पण तो मोबाईलचा मिसयूज करू नका. आज म्हणजे भारतातली बरीचशी युवा शक्ती ही अनावश्यक गोष्टींमध्ये व्यर्थ वाया घालवली जाते. मशीन आवर्स आणि मॅन आवर्स जे आम्ही माझ्या भाषेमध्ये सांगतो की मशीन आवर आणि मॅन आवर हे फार महत्वाचे आहे. मनुष्य तास आणि यंत्र तास हे फार महत्वाचे आहे. तर ते वाया जाता कामा नये. तर या पद्धतीने आपल्याला म्हणजे एकाग्रतेने अभ्यास करा. जोही अभ्यास असेल, ज्यावेळेस शिक्षक शिकवत असतील, मग ते क्लासमध्ये असो, वर्गामध्ये असो किंवा तुम्ही पुस्तक वाचत असाल त्यावेळेस वाचन करताना सुद्धा इतर विचार मनामध्ये येता कामा नये. अशा पद्धतीने एकाग्रतेने जर अभ्यास केला तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल, चांगला यश संपादन करा. तर अशा पद्धतीने जेव्हा भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने विवेकानंदांचे युवकांबद्दलचे स्वप्न ते साकार होते. आज महाराष्ट्राचं नाव बदनाम झालेलं आहे. मराठी माणूस काम चुकार आहे. मराठी माणूस काम करताना अंग चोरतो. मराठी माणूस फक्त पाट्या टाकण्याचं काम करतो. हा जर कलंक तुम्हाला खोडायचा असेल तर अंग झोपून काम करायची सवय आत्तापासून लावा. पडेल ते काम करायची सवय लावा. आज परप्रांतीयांना तिकडे कामं म्हणजे त्यांच्या प्रांतामध्ये कामं मिळत नाही, ते कामाचा शोध घेत तिकडे येतात. पडेल ते काम ते घेतात, करतात आणि म्हणजे 10 बाय 10च्या खोलीमध्ये 10,000 लोक राहतात, वडापाव खातात, 2 पैसे बॅलन्स पाडतात, छोटासा उद्योग सुरू करतात, मोठे उद्योजक होतात. आणि आमचा मराठी माणूस त्यांच्या नावाने एक तर खडे फोडतो किंवा पारावर बसून म्हणजे गुटखा खात बसेल, तंबाखू खात बसेल किंवा आणि त्यांच्या नावाने खडे फोडत बसेल किंवा पुढे लोक त्यांचा मिसयूज करून घेतात. युवा शक्ती वापरली जाऊ शकते. तुम्हाला वापरून ते माशीसारखं बाहेर फेकून देतात.
त्यामुळे योग्य दिशा हीच आहे की तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर एकाग्रतेने चांगला अभ्यास करायचा, आपलं ध्येय ठरवायचं. सुरुवातीला मी विवेकानंदचं स्लोगन सांगितलं आहे, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. तसं त्या पद्धतीने तुमचं ध्येय निश्चित करा आणि ते ध्येय गाठेपर्यंत, त्या ध्येयाच्या म्हणजे शिखरावर पोहोचेपर्यंत तुम्ही थांबायचं नाहीये, वेळ वाया घालवायचा नाहीये. अभ्यास करायचा, चांगला अभ्यास करायचा, चांगले शारीरिक क्षमता विकसित करायच्या, बौद्धिक क्षमता विकसित करायच्या आणि मनाचं संतुलन ठेवायचं. आणि ध्येय गाठेपर्यंत जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल तेव्हा तुम्ही मोबाईल स्वतःचा घ्या, स्वतः विकत घ्या आणि तेव्हापासून तुम्ही मजा करायला सुरुवात करा. आलं लक्षात? तोपर्यंत आपलं ध्येय गाठेपर्यंत अथक परिश्रम करा. मी का सांगतोय, स्वतःचा माझा अनुभव सांगतोय. मला डिप्लोमा म्हणजे रोजगार हमीची कामं करत सुट्टीमध्ये सुद्धा मी रोजगार हमीची कामं केली डिप्लोमाच्या, आणि डिग्री मला मिळवता आली नाही परिस्थितीमुळे. म्हणून मी बाहेरून डिग्री मिळवली, सेल्फ स्टडी करून इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरच्या एक्झाम दिल्या आणि ती डिग्री मिळवली. शेवटी माझं ध्येय मी गाठेपर्यंत मी थांबलो नाही. मी शेतमजुराचा मुलगा, ग्रामीण भागामध्ये माझं शिक्षण झालं.